स्वामी समर्थ. आजचा आपला विषय आहे मेडिटेशनचा, वेट लॉस, वजन कमी करणे. आज आपण याच्यावर मेडिटेशन घेणार आहोत. सर्वांनी आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी काढून घ्यायचा आहे. सर्वांनी थोडं पाणी पिऊन घ्यायचं आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या ध्यान साधनेत वजन कमी करण्यासाठी मन शांती ध्यान करणार आहोत. सर्वांनी आरामदायी अवस्थेत बसायचे आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या आयुष्यातून, आपल्या शरीरातून दुःख, वेदना, असमाधान आणि निराशा घेऊन जात आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या आयुष्यातून, शरीरातून दुःख, वेदना, असमाधान आणि निराशा घेऊन जात आहे. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. तुमचं शरीर आणि मन पूर्णपणे शिथिल झालेलं आहे. तुमचं शरीर आणि मन पूर्णपणे शिथिल झालेलं आहे. संपूर्ण लक्ष फक्त श्वासांवर केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष फक्त श्वासांवर केंद्रित करायचे आहे. सर्वांनी ध्यान मुद्रेत बसायचे आहे. ध्यान मुद्रा ही आपल्याला वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ध्यान मुद्रा ही आपल्याला वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. डीप ब्रीथ इन and deep breathe out. Deep breathe in and deep breathe out. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार शांतपणे बाहेर सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार शांतपणे बाहेर सोडायचा आहे. आपण नेहमी दुसऱ्यासाठी खूप काही करत असतो. आपण नेहमी दुसऱ्यासाठी खूप काही करत असतो, पण स्वतःसाठी मात्र वेळच काढत नाही. आपले जॉब, संसार, जबाबदाऱ्या यामध्ये स्वतःकडे लक्ष देण्यास वेळच नसतो. आपला जॉब, संसार, जबाबदाऱ्या यामध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो.
स्वतःच्या आरोग्याकडे लक्षच देत नाही. आपल्या शरीराची, मनाची आणि स्वप्नांची काळजी घेण्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. आपण मनात विचार करत राहतो की उद्या सुरू करूया, पण तो उद्या कधी उगवतच नाही. आपल्या मनात येत असते, खूप काही करायचे आहे, पण आपण नेहमी पुढे पुढे ढकलत राहतो आणि स्वतःसाठी खरंच काही करत नाही. आपल्या आयुष्यात तो दिवस कधीच उजाडत नाही. हा प्रत्येकाचा अनुभव असणार आहे. अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करता करता मन एवढं थकून जातं की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच उरत नाही. अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करता करता मन एवढं थकून जातं की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच उरत नाही. पण आता आपण ठरवूया की रोज 10 मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवायची आहेत. रोजची 10 मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवायची आहेत. ही 10 मिनिटं आपल्या मनाला आणि शरीराला शांत करण्यासाठी वापरायची आहे. ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो आहे, तो सगळा त्रास मुक्त करायचा आहे. ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो आहे, त्या सर्व गोष्टी त्रासमुक्त करायच्या आहेत. सर्व नकारात्मक व्हायब्रेशन सोडून टाकायचे आहे. सर्व नकारात्मक व्हायब्रेशन सोडून टाकायचे आहेत. सर्वांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. मनात आलेल्या नकारात्मक विचारांना सोडवून द्यायचे आहे. मी शांत आहे, मी सुखी आहे. मी शांत आहे, मी सुखी आहे, असे मनात म्हणायचे आहे. असे मनात म्हणायचे आहे. आपल्या मनात सकारात्मक विचार धरायचा आहे. आपल्या मनात सकारात्मक विचार धरायचा आहे. माझं शरीर निरोगी आणि सुदृढ आहे. माझं शरीर निरोगी आणि सुदृढ आहे. मी माझं वजन कमी करत आहे. मी माझं वजन कमी करत आहे. मी माझं वजन कमी करत आहे. तुम्ही वजन कमी करण्यासाठी, वेट लॉस साठी जो प्रयत्न करत आहात, तो नक्कीच यशस्वी होणार आहे. तुम्ही वजन कमी करण्यासाठी, वेट लॉस साठी जो प्रयत्न करत आहात, तो नक्कीच यशस्वी होणार आहे. डोळ्यासमोर एक इमेज क्रिएट करायची आहे. डोळ्यासमोर एक इमेज क्रिएट करायची आहे. हे वजन तुम्हाला हवे आहे. जे वजन तुम्हाला हवे आहे ते डोळ्यासमोर आणायचे आहे. जे वजन तुम्हाला हवे आहे ते डोळ्यासमोर आणायचे आहे. जिवंत प्रतिमेसारखं बघायचं आहे. डोळ्यासमोर तो सुंदर दिवस आठवा. किती सुंदर दिसत आहोत आपण. किती सुंदर दिसत आहोत आपण. आपण किती आनंदी आहोत. आपलं शरीर किती फिट आणि सुदृढ झालेलं आहे. डोळ्यासमोर तो सुंदर दिवस आठवायचा आहे. किती सुंदर दिसत आहोत आपण. आपण किती आनंदी आहोत. आपलं शरीर किती फिट आणि सुदृढ असेल याचा सुखद अनुभव घ्यायचा आहे. मला माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की जे मी ठरवलेले टार्गेट आहे ते मी पूर्ण केलेले आहे. मला माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की जे ठरवलेले टार्गेट आहे ते मी पूर्ण केलेले आहे. माझे वजन कमी करण्यासाठी मी पूर्णपणे तयार झालेली आहे. माझे वजन कमी करण्यासाठी मी पूर्णपणे तयार झालेली आहे. मी माझ्या वजनावर नियंत्रण मिळवत आहे.
मी माझ्या वजनावर नियंत्रण मिळवत आहे. मी निरोगी आहे, मी फिट आहे. मी निरोगी आहे, मी फिट आहे. माझ्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहे. माझ्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहे. आणि माझं शरीर मला साथ देत आहे. माझ्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहेत आणि माझं शरीर मला साथ देत आहे. मी माझ्या ध्येयाकडे नक्कीच पोहोचणार आहे. मी माझ्या ध्येयाकडे नक्कीच पोहोचणार आहे. मी माझ्या ध्येयाकडे नक्कीच पोहोचणार आहे. मी माझ्या जीवनात चुकीच्या सवयी बदलण्यास तयार झालेली आहे. मी माझी नवीन लाईफस्टाईल, मी माझे नवीन लाईफ, नवीन जीवन स्टार्ट करत आहे. माझ्यासाठी वेट लॉस करणे, वजन कमी करणे फार सोपे झालेले आहे. माझ्या खाण्यापिण्याच्या इच्छा आता मी कंट्रोल करत आहे. माझ्या खाण्यापिण्याच्या इच्छा आता मी कंट्रोल करत आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणं, योग्य आहार घेणं हीच माझी जबाबदारी आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणं, योग्य आहार घेणं हीच माझी जबाबदारी मी सांभाळणार आहे. माझ्या आवडीनिवडी मी थोड्याशा कंट्रोलमध्ये ठेवणार आहे. माझ्या आवडीनिवडी मी थोड्याशा कंट्रोलमध्ये ठेवणार आहे. मी माझ्या मनाशी ठाम निर्णय घेणार आहे. मी माझ्या मनाशी ठाम निर्णय घेणार आहे की ज्या गोष्टी माझ्या शरीरासाठी हानिकारक आहेत त्या मी ग्रहण करणार नाही. माझ्या शरीरासाठी जे योग्य आहे, जे प्रोटीन मिळणारे अन्न आहे तेच मी ग्रहण करणार आहे. माझ्या शरीरासाठी जे योग्य आहे, जे प्रोटीन मिळणारं अन्न आहे तेच मी ग्रहण करणार आहे. कल्पना करा की तुम्ही हेल्दी फळं, भाज्या, प्रोटीनयुक्त आहार घेत आहे. कल्पना करा की तुम्ही हेल्दी फळं, भाज्या, प्रोटीनयुक्त आहार घेत आहात. मी ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक आहे. माझ्या शरीरासाठी जे योग्य आहे तेच मी जेवणार आहे. माझ्यामध्ये जे जे बदल होत आहे ते मी चांगल्यासाठीच होणार आहे. माझ्यामध्ये जे जे बदल होतात आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. माझ्या वाईट सवयी, चुकीच्या वेळी खाण्याच्या सवयी मी बदलणार आहे. फास्ट फूड, जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाण्याची माझी इच्छाच होणार नाही याची जबाबदारी मी घेणार आहे. मैद्याचे पदार्थ, ज्या ज्या गोष्टी मला डॉक्टरांनी नाही सांगितलेल्या आहे त्या मी अजिबात ग्रहण करणार नाही. अति चहा पण पिणार नाही. अति चहा पण पिणार नाही. योग्य गोष्टींच्या सवयी, योग्य पदार्थ मी ग्रहण करणार आहे. योग्य गोष्टींच्या सवयी, योग्य पदार्थ मी ग्रहण करणार आहे. मी तेलकट पदार्थ खाण्याची माझी इच्छाच होणार नाही याची जबाबदारी मी घेणार आहे. तेलकट पदार्थ खाण्याची माझी इच्छाच होणार नाही याची जबाबदारी मी घेणार आहे. जे माझ्या शरीरासाठी योग्य नाही ते मी अजिबात करणार नाही. मी वजन कमी करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे. मी वजन कमी करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे. मी वजन कमी करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे. व्यायाम करणे हे आता माझ्यासाठी अवघड राहिलेले नाही आहे. व्यायाम करणे हे आता माझ्यासाठी अवघड नाही. ज्या ज्या गोष्टी माझ्या शरीरासाठी आवश्यक आहे त्या त्या गोष्टी म्हणजे व्यायाम, योगासनं, प्राणायाम, एरोबिक्स, डान्स, झुंबा डान्स, जिम,
या सर्व गोष्टी आता मला आवडू लागलेल्या आहेत. रोज सकाळी लवकर उठून मी व्यायाम करणार आहे. रोज सकाळी लवकर उठून मी व्यायाम करणार आहे. मी चालायला जाणार आहे. मी चालायला जाणार आहे. डोळ्यासमोर तुम्ही व्यायाम करत आहात, चालत आहात, झुंबा, योग किंवा जिम करत आहात, अशी प्रतिमा उभी करायची आहे. डोळ्यासमोर तुम्ही व्यायाम करत आहात, चालत आहात, झुंबा, योग किंवा जिम करत आहात, अशी प्रतिमा उभी करायची आहे. व्यायाम माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. माझं शरीर सक्रिय आहे आणि प्रत्येक हालचाल मला हलकं करत आहे. प्रत्येक हालचाल मला हलकं करत आहे. सकाळचा व्यायाम मन शांत आणि उत्साही करत आहे. सकाळचा व्यायाम मन शांत आणि उत्साही करत आहे. या सगळ्या गोष्टी मला आता आवडू लागलेल्या आहेत. योग्य व्हिटॅमिन घेणे हे मला आता आवडू लागलेले आहे. फळभाज्या, ड्रायफ्रूट आणि घरचं शिजवलेलं अन्न याचं महत्त्व मला आता पटायला लागलेलं आहे. फळभाज्या, पालेभाज्या, ड्रायफ्रूट आणि घरचं शिजवलेलं अन्न याचं महत्त्व आता मला पटायला लागलेलं आहे. आणि तेच मी आता खाणार आहे. ताक, ज्यूस हे आता मला आवडू लागलेलं आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी मी आवडीने करत आहे. मी आता माझ्या ठरवलेल्या टार्गेटवरती आलेले आहे. मी कुठेही फिरायला गेले, प्रवासाला गेले, तरी सुद्धा मी माझा डब्बा स्वतः कॅरी करणार आहे. मी कुठेही फिरायला गेले, प्रवासाला गेले, तरी सुद्धा मी माझा डब्बा स्वतः कॅरी करणार आहे. माझ्यासाठी कोमट पाणी पिणार आहे. मी माझ्यासाठी कोमट पाणी पिणार आहे. याचे नियोजन मी आधीच करून जाणार आहे. याचे नियोजन मी आधीच करून जाणार आहे. कितीही बदल माझ्या अवतीभोवती झाले, तरी देखील मी माझ्या वजनावरती त्याचा परिणाम होऊ देणार नाही. कितीही बदल माझ्या अवतीभोवती झाले, तरीही मी त्याचा परिणाम माझ्यावरती होऊ देणार नाही. मी जे ठरवले आहे, ते मी पूर्ण करूनच दाखवणार आहे. वजन कमी करणे हे माझ्यासाठी सोपे झालेले आहे. वजन कमी करणे हे माझ्यासाठी सोपे झालेले आहे. माझ्या मनासारखे वजन कमी होत आहे. माझ्या मनासारखे वजन कमी होत आहे. माझे संपूर्ण शरीर मला वजन कमी करण्यासाठी मदत करत आहे. माझे संपूर्ण शरीर मला वजन कमी करण्यासाठी मदत करत आहे. सर्व पेशी, रक्तवाहिन्या, सात चक्र मला मदत करत आहे. मला प्रत्येक गोष्टीत ते साथ देत आहे. मला प्रत्येक गोष्टीत ते साथ देत आहे. मी माझ्या शरीराला खूप त्रास दिला. मी माझ्या शरीराला खूप त्रास दिला. त्यासाठी मी माझ्या शरीराची क्षमा याचना करते. मी माझ्या शरीराला खूप त्रास दिला. त्यासाठी मी माझ्या शरीराची क्षमा याचना करते. माझ्या शरीराने मला अनेक वर्ष साथ दिली. आता मी त्याची योग्य काळजी घेणार आहे. माझ्या शरीराने मला अनेक वर्ष साथ दिली आहे. आता मी त्याची योग्य काळजी घेणार आहे. मी खूप आनंदी आहे. मी माझ्या ठरवलेल्या टार्गेट पर्यंत आनंदाने पोहोचले आहे. मी खूप आनंदी आहे. मी माझ्या ठरवलेल्या टार्गेट पर्यंत आनंदाने पोहोचले आहे. आज आपण स्वतःसाठी
वेळ काढल्याबद्दल स्वतःला धन्यवाद म्हणायचे आहे. आज आपण स्वतःसाठी वेळ काढल्याबद्दल स्वतःला धन्यवाद म्हणायचे आहे. आपलं शरीर मंदिर आहे. सकारात्मक बदलासाठी मनापासून सुरुवात करूयात. सकारात्मक बदलासाठी मनापासून सुरुवात करूयात. प्रत्येक सकारात्मक बदल आपल्याला ध्येयाजवळ नेत आहे. प्रत्येक सकारात्मक बदल आपल्याला ध्येयाजवळ नेतो आहे. नवीन जीवनशैलीची आजपासून सुरुवात करूयात. नवीन जीवनशैलीची आजपासून सुरुवात करूयात. प्रत्येक पाऊल सकारात्मकतेचं आहे. प्रत्येक पाऊल सकारात्मकतेचं आहे आणि प्रत्येक बदल चांगल्यासाठीच आहे. प्रत्येक बदल चांगल्यासाठीच आहे. तुमचं ध्येय तुमच्या प्रत्येक प्रयत्नातून साकार होत आहे. तुमचं ध्येय तुमच्या प्रत्येक प्रयत्नातून साकार होत आहे. स्वतःचे आभार मानायचे आहे. स्वतःचे आभार मानायचे आहे. स्वतःला धन्यवाद म्हणायचे आहे. स्वतःला धन्यवाद म्हणायचे आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता आपले दोन्ही हात हळूवार रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात हळूवार रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. कसं वाटतंय? खूप छान.